आता एक ब्रेकिंग न्यूज. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी सीबीआयला दणका देण्यात आलाय. सचिन अंदुरेला उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला असून सचिन अंदुरेला उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केलाय. या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय. आरोपी सचिन अंदुरे याला हायकोर्टानं जामीनही मंजूर केलेला आहे. सीबीआयला हा मोठा धक्का मानला जातोय. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणामधील आरोपीच्या जन्मठेपेला सुद्धा स्थगिती देण्यात आलेली आहे. आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी विशाल सवणे जोडले गेलेले आहेत. विशाल, या संदर्भातली अधिक माहिती. तर दाभोलकर हत्या प्रकरणातला जो आरोपी आहे शरद कळसकर याला एप्रिलमध्ये जामीन मंजूर झाला होता आणि त्याच्यानंतर आता सचिन अंदुरे याला हा जामीन मंजूर झालेला आहे. सचिन अंदुरे या संपूर्ण प्रकरणात शूटर असल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली होती आणि त्यानंतर त्याला अटक त्यांच्या कारवाई देखील झाली होती. त्याला अटक दाखल झाली होती. शिक्षाही देखील जन्मठेपेची सुनावण्यात आली होती. मात्र त्याला आता जामीन मंजूर झाल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे. ऑगस्ट महिन्यातच 2013 या वर्षी दाभोलकरांची हत्या जी आहे ती करण्यात आली होती. त्यानंतर संपूर्ण तपास यंत्रणेने काही आरोपींना देखील अटक करण्यात आली होती. त्यातले मुख्य जे आरोपी होते शरद कळसकर आणि सचिन अंदुरे या दोघांनाही जे आहे ते आता जामीन मंजूर झालेला आहे. हा संपूर्ण निर्णय जो आहे तो न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती रणजितसिंह भोसले यांच्या खंडपीठाने हे जे आदेश आहेत ते देण्यात आलेले आहे. आता या संपूर्ण निर्णयानंतर दाभोळकर कुटुंबीय जे आहेत ते आता नेमकं पुढचं पाऊल काय टाकणार आहेत, या संपूर्ण ज्या निर्णयाला या आदेशाला सुप्रीम कोर्टात चॅलेंज करतात की आणि हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरतंय. धन्यवाद विशाल दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर आपण पाहतोय नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणामध्ये आरोपी सचिन अंदुरेला उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर झालेला आणि हा सीबीआयला मोठा दणका मानला जातोय.